वास करणारी गुरुदेव शक्ती ब्रह्मलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मश्री दुर्गादासजी रक्षक, तिच्या श्रमातून रक्षक परिवार फुलला फळला. त्या आमच्या आजी, तिला आम्ही सगळे परिवार माय म्हणायचं, ती गोपिका माय, आजी आई सावित्रीबाई आणि आमचे काका बाळकृष्णराव. माझा परिवार हा संघटितरित्या एकत्र राहून फार गरिबीतून संघर्षातून आज आम्ही जे काही या ठिकाणी फार मोठा म्हणजे व्यवसायाच्या आणि बाकी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे प्रगत झालो ते त्यांच्या श्रमाचं ते फळ आहे. या ठिकाणी माझ्या काकू आज उपस्थित आहेत, सुमित्राबाई रक्षक. त्या आज आमच्या या परिवारातील ज्येष्ठ आहेत. आणि माझ्या बाबांचं आयुष्य इथे आपण जेव्हा प्रार्थनेच्या आधी 2 भजनं म्हटली, त्यातलं एक भजन होतं, कोण दिवस येई कसा कोण जाणार. माझ्या बाबांच्या आयुष्यामध्ये ते शाळेत शिकत असताना मराठी 4था वर्ग ते शिकले. कळमेश्वरच्या बाजूला सेलू नावाच्या एका गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये, गाईच्या गोठ्यामध्ये, परिस्थिती गरीब अशा ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आजी आमची मोलमजुरी करायची आणि माझे आजोबा विठोबाजी हे दम्याचे विकारी असल्यामुळे त्यांच्यानी खूप श्रम होत नव्हते. अशा प्रकारचा कुटुंब परिवार. बाबा शिकले, 4था वर्ग प्राथमिक शाळेत शिकत असताना शाळेतल्या हेडमास्तरांनी त्यांना 3 रुपये महिन्याच्या चपराशीची नोकरी दिली आणि नंतर त्यांना शिकावं असं वाटत होतं. पण त्यांचे जे शिक्षक होते चोरे सर म्हणून, त्यांना असं वाटलं की हा मुलगा जर आपल्या इथून गेला तर आपल्या घरी जे घरगडी म्हणून काम करतो, म्हणजे पगार शाळेचा आणि घरातलं पण ते काम करायचे, तर माझ्या वडिलांना शिकायची इच्छा होती. त्यांनी कोणताही विचार न करता माझ्या आजीशी चर्चा केली. माझ्या आजीला मी विचारलं एक दिवस, तुला माहित होतं का की तुझा मुलगा असा गाव सोडून चालला जाईल. म्हणाले माझ्याशी त्यांनी थोडी चर्चा केली होती आणि ते विदाऊट तिकीट रेल्वेमध्ये ते सांगायचे की रेल्वेचा जो टॉयलेटचा डबा असतो त्याच्यात लपून नागपूर गाठलं. नागपूरमध्ये कोणीच नव्हतं. नागपूरच्या स्टेशनवर उतरल्यावर जिकडे मार्ग दिसेल तिकडे जात गेले. ते जाता जाता नागपूरच्या टाटा स्टँड पर्यंत पोहोचले. त्याच्या आधी दिवसभराचा उपवास आणि कुठल्या तरी विहिरीवर पाणी प्यायला गेले. त्या काळात ती जाती व्यवस्था इतकी बिकट होती की कोणाला वाटलं त्या कोण भाट्या भिकाऱ्याचा पोरगा, कुठल्या जातीचा पातीचा, म्हणून त्या बाईने त्यांना दुरून पाणी पाजलं आणि ते पाणी पिताबरोबर चक्कर येऊन पडले. त्या बाईने त्या एक भाकर आणि बेसन त्यांना खाऊ घातलं. त्या एका भाकरी आणि बेसनाच्या जेवणातून नागपूर शहराच्या जीवनाची सुरुवात झाली. म्हणून माझे बाबा ठीक म्हणायचे की आपल्या घरी कुठलाही कार्यक्रम असतो, किती मोठं तुम्ही गोडधोड करा, पण त्याच्यासोबत भाकर बेसन ही आठवण त्यांनी आम्हाला जपायला सांगितली. नंतरचा काळ असा होता की त्यांनी हॉटेलच्या कपशा धुतल्या. एका किराणा दुकानात नोकरी करत होते. त्या ठिकाणी नोकरी करत असताना त्यांच्या मालकाने त्याला म्हटलं की म्हणे तू किती दिवस नोकरी करशील. ते म्हणाले बाबा मी गरीब आहे, मी काय करू शकतो. ते म्हणाले अरे कोणी सांगितलं की व्यवसाय करायसाठी पैसा लागला. मी नेहमी माझ्या अनेक ठिकाणच्या मित्रांना समजत असतो, तरुण पिढीला समजवत असतो की त्यांनी जे उदाहरण दिलं ते इतकं महत्वाचं होतं त्यांच्या मालकाने. कारण म्हणे आठवडी बाजारामध्ये मसाल्याचे पदार्थ घेऊन बसतात आणि ते मसाल्याचे पदार्थ विकायचा व्यवसाय किती रुपयात सुरू होऊ शकतो. त्या काळामध्ये 25-30 रुपयात तो व्यवसाय सुरू होऊ शकत होता आठवडी बाजारातला. तर माझ्या वडिलांना त्या मालकांनी सांगितलं की अरे म्हणे तू किती दुकानाचा मालक बनू शकतो, कारण तू माझ्याकडे 70-80 रुपये जमा केलेले आहेत, तेवढ्या दुकानाचा तू मालक बनू शकतो. आणि तिथून त्यांच्या मनामध्ये आलं 100 रुपयाच्या भांडवलावर टिंबी भानखेडा मोमीनपुऱ्याच्या शेजारचा भाग
अशा ठिकाणून त्यांनी पहिलं दुकान सुरू केलं आणि माझ्याकडे माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं, कारण नंतरचा इतिहास पूर्ण जो मी डोळ्यांनी पाहिला, तर माझ्याकडे लाकडाचं टाल पण होतं. माझे बाबा लाकडं फोडायचे, माझे काका दुसऱ्याच्या दुकानांमध्ये नोकरी करायचे, रात्री येऊन ते पण लाकडं फोडायचे. मोमीनपुऱ्यामध्ये पानाचा ठेला, सगळ्या मोमिनांचे ठेले होते, एकमेव हिंदूचा पान ठेला. आणि अजूनही मी ती जागा जेव्हा पाहतो, त्या जागेवर अजूनही कोणी काहीच लावलं नाही, तो कॉर्नर तसाच आहे जो माझ्या बाबांनी तिथे पान ठेला लावला होता. त्यानंतर पण एक होतं, माझे बाबा नेहमी प्रगत विचाराचे राहिले. त्यांनी नेहमी आपल्या व्यवसायांना एका सीमित दायऱ्यात ठेवलं नाही. काळ बदलला तसं ते बदलत गेले. जेव्हा ते तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात यायला कारण एकच होतं की एकदा त्यांच्या मनामध्ये गरिबीने त्रस्त होऊन आत्महत्या करायचा विचार आला. आणि तो मनामध्ये असं विचार येत असताना कोणीतरी म्हटलं की तुकडोजी महाराजांचं भजन आहे. ते काही भजनाचे दर्दी गिर्दी नव्हते. ते म्हणाले मरायचं आहे, कोण तुकडोजी महाराज आहे, आपण ऐकू तर. आणि ते तुकडोजी महाराजांच्या भजनात जाऊन बसले. अनेक भजन त्यांनी ऐकले, कोणतंही मनात ते डोक्यात राहिलं नाही. पण एक भजन होतं, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, एक दिवस हत्तीवरी मिरवती त्या नवऱ्या परी, एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. ते एक भजन त्यांनी जगण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे कसं होतं की महापुरुषांना आम्ही मानतो, ते पूजेत ठेवू, त्यांना प्रतिमेत बसवतो. मला दिसलं नाही, माझ्या आईने तर बिलकुलच नाही. म्हणजे माझी आई सावित्री नाव तिचं, पण ती कधीच कुठली पूजा करताना दिसली नाही. तुळशीला अगरबत्ती लावायची, प्रार्थना करायची, प्रार्थना म्हणायची, पण तिने प्रार्थनेचं अवलंब किंवा पूजेचं अवलंबन केलं नाही. आणि माझ्या बाबांनी सुद्धा ते नेहमी म्हणायचे की अरे तुकडोजी महाराज कार्यक्रमात सांगतात नागपूर शहरामध्ये की बाबा तुम्हाला जर घर पाहायचं असेल, संयुक्त कुटुंब पाहायचं असेल, तर तुम्ही दुर्गादास रक्षकांचं कुटुंब पहा, तुम्ही दुर्गादासजी रक्षकांचं कुटुंब पहा. तर त्यावेळेस आम्हाला सांगायचे की आपण कसं राहिलो पाहिजे, कसं वागलो पाहिजे. आणि जेव्हा स्वमालकीचं घर, कारण नागपूर शहरात स्वमालकीचं घर नव्हतं, प्लॉट घेण्याची इतकी ताकद नव्हती, 6 भाऊ, त्यांचा परिवार. आणि मग माझे बाबा सांगायचे की गेव आवारेचे वडील मंचरशा आवारी त्यावेळेस झोपड्या वाटायचे, झोपड्यांचे पट्टे. तर त्यांच्या मागे काही दिवस फिरलो, म्हणायचे एखादी झोपडी मिळून जाईल. हे काही जमलं नाही. मग त्या ठिकाणी आज मी राहतो विश्वकर्मा नगरला, एक स्मशान घाटाची जागा होती. गड्ड्या असे खूप मोठमोठे ते गड्डे होते, कारण मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. बाजूला मोठा नाला, पावसाळ्यामध्ये आमच्या घरामध्ये पाणी घुसायचं, आमचं घर पूर्ण पाण्यात डुबलेलं असायचं. माझ्या दुकानातल्या पायऱ्या अशा 10-12 पायऱ्या उतरून दुकानाच्या आतमध्ये जावं लागत होतं. अशा परिस्थितीतलं, आणि ते कुंभारी विटांचं आणि मातीची जुडाई. माझे बाबा जेव्हा ते प्लॉट घेतला आणि घर बांधायला लागले, कुडाचं घर बांधणार होते, तर एक कोणीतरी म्हातारा त्यांना भेटला. म्हणाले अरे तू कुडाचं घर बांधशील, ते लवकर पडून जातं, त्यापेक्षा कुंभारी विटा आणि त्याला मातीची जुडाई कर, तुझी परिस्थिती चांगली झाली म्हणजे त्याला प्लास्टर करशील. आणि मग माझ्या बाबांनी त्यांचं ऐकलं. आणि मला आठवतं की ते घर बांधकाम करताना कोराडीच्या विद्युत जे तिथे कोळशाचं ते एक राख निघायचे, त्या राखडला आणलं, ते मातीमध्ये मिक्स करून त्याची ती जुडाई. अशा प्रकारच्या घरात आमचं वास्तव्य गेलं. आणि मग माझ्या बाबांनी एका एका भावाला त्यांना घर दुकान असं जम करत गेले, सगळे एकत्र राहिले. पण जेव्हा तुकडोजी महाराजांनी माझ्या घराचं उद्घाटन केलं आणि मग माझ्या वडील म्हणाले की महाराज मी दुकान लावतो, काय नाव ठेवू? आणि मग गुरुदेव का भंडार आहे. पण जेव्हा ते दुकान लावलं, ते एरिया नव्हता, असं विरळ वस्ती होती, सगळे मिल मजदुरांचे झोपड्या होत्या, शेजारला एक एप्रेसमेंट क्वार्टर होते. तर सहज माझे काही लोक म्हणाले काय या जंगलात दुकान लावलं आणि इथे काय दुकान चालणार आहे. तर महाराजांनी ते ऐकलं. महाराज काय म्हणतात, माझ्या बाबांना आवाज दिला आणि म्हणे दुर्गादास धंदा करतो ऐसा कर, चल के आएंगे लोक घर. आपल्याला आपल्या व्यवसायात जाहिरात करायची गरज पडली नाही पाहिजे. आपला व्यवहार, आपली क्वालिटी
आणि हा आपला व्यवसायाचा खरा गाभा असला पाहिजे. आणि तुकडोजी महाराजांचे ते शब्द मला आठवतं अजूनही, की आमच्या त्या दुकानामध्ये छोटस दुकान, बाकीच्या परिसरात आम्ही राहत होतो एकाच घरात, दुकान घर सगळे एकत्र, सगळे काका लोक राहत होतो, सगळे लहान लहान भाऊ चुलत भाऊ राहत होतो. गरिबी जी म्हणतात ना, ती गरिबी सर मी भोगली. मला त्या गरिबीतही आनंद होतो. कारण मला आठवतं की एखादा पॅन्ट फाटला की तो अनेक दिवस तो पॅन्टच मिळत नाही. त्या फाटक्या कपड्यात, त्या फाटक्या कपड्यावर मी राहायचं. म्हणजे हे सगळं घरामध्ये, त्याला कारण असं होतं की बाबांना वाटायचं की बाबा माझ्या पोरांना जर मी जास्त सुख दिलं, जास्त त्यांना जर मी हे केलं तर माझ्या बाकीच्या भावांना वाटेल की आमच्या पोरांना काय नाही देत, किंवा असं अशा प्रकारचं कुठलाही वैमनस्य होऊ नये म्हणून त्यांनी ते सर्व सांभाळलं. गाई ठेवल्या, गाईचं दुधाची डेअरी आमच्याकडे चांगली होती. प्रत्येक प्रयोग करत गेले माझे बाबा. आणि मग एका एका भावाला शिक्षण करत गेले. आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून जेव्हा ते जपानला गेले, महाराज म्हणाले अरे तू जपान पाहशील, कारण महाराज त्याच्या आधी 1955 मध्ये जपानला गेले होते. तर माझे बाबा, मला आठवतं की 89च्या दरम्यान माझे काका आणि माझे बाबा जपानला गेले. आणि जपानमधून एक डोक्यामध्ये परिवर्तन घेऊन आले की डिपार्टमेंटल स्टोर नागपूरमध्ये पहिल्यांदा ऑर्बिट श्रीकांत सुरू केलं होतं. ते मोठ्या प्रमाणात होतं. नंतर आमच्या परिवाराचे डिपार्टमेंटल स्टोर सुरू झाले. होम डिलिव्हरी, घरपोच लोकांपर्यंत माल सप्लाय करणे, अशा प्रकारचं जीवनाचं एका एका टप्प्यावर परिवर्तन आम्ही करत गेलो. आणि मग माझ्या बाबांच्या मनामध्ये तुकडोजी महाराजांच्या त्या भजनाने आत्महत्या करायला जाणारे पाय सन्मार्गाकडे वळले. मग त्यांनी गुरुदेव सेवा मंडळाचं कार्य केलं, पण कुटुंबाला सोडून ते कधीच कुठल्याही कार्याला वाहून घेतलं नाही. कारण तुकडोजी महाराज म्हणायचे छोडे नाही घरदार पर हो मस्त गुरु चरणार में. ते काम त्यांनी केलं. आणि असं करत असताना त्यांनी आपल्या जन्मगावाच्या जवळ एक चांगलं सेवेचं काम व्हावं म्हणून श्री गुरुदेव मानव मंदिराची निर्मिती केली. कारण महाराज म्हणायचे अरे मंदिर खूप आहे, मंदिराची आता गरज नाही, पण मानवाचं मंदिर कुठेच नाही आहे. आम्ही धर्माधर्माचे मंदिर बनवून ठेवले, देवादेवाचे मंदिर बनवले, तिथे माणुसकीचं मंदिर बनलं पाहिजे. आणि एरल्याला त्यांनी ते निर्माण केलं. आणि त्यांची अपेक्षा होती की माझ्या जन्मगावाच्या शेजारी कुठलं तरी सेवेचं माध्यम सुरू राहिलं पाहिजे, म्हणून तिथे NSSचे कॅम्प चालतात. मला आठवतं फिरदोस मिर्झा सर माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिबिरामध्ये मी हमखास त्यांना माझा एक परिवारातला व्यक्ती म्हणून त्यांना मी नेहमी बोलवत असतो. मी पहिलं तुकडोजी महाराज साहित्य संमेलन घेतलं तेव्हा विकास झाडे लोकमतला नागपूरला होते. तेव्हा गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांना साहित्य संमेलन कशाला म्हणतात हे कळत नव्हतं. माझ्या बाबांची माझी दुय्यम सुरू होती. माझ्या बाबांना वाटतं की काय करून झाला, साहित्यकार भजन करणारे, कीर्तन करणारे, प्रवचन, इथपर्यंत त्यांना मर्यादा माहीत होत्या. आणि मग माझे बाबा मला म्हणे काय करून झाला तू, तर माझे बाबा या रूम मध्ये, मी दुसऱ्या रूम मध्ये, अशा प्रकारचा आपला तो खेळ सुरू होता. पण पहिलं 1996 मध्ये मी जे साहित्य संमेलन घेतलं, विकास भाऊंनी दुसऱ्या दिवशी लोकमत मध्ये पानभर बातम्या छापल्या. तेव्हा लोकांना वाटलं, आणि तो पहिला प्रयोग होता की तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर साहित्य संमेलन. हा पहिला प्रयोग एका व्यक्तीच्या साहित्यावर साहित्य संमेलन मी घेतला. हे मी म्हटलं नाही, बळवंत भोयरनी विदर्भ साहित्य संघाच्या स्मरणिकेमध्ये हे नमूद केलं की याच्या आधी, त्याच्यानंतर आता लोकांनी सावरकर साहित्य संमेलन, काय काय वेगवेगळे संमेलन सुरू झालेत आता. तर अशा प्रकारे माझ्या बाबांच्या जीवनाचा तो प्रवास. तर माझ्या परिवाराला मी त्यांचा 2018ला 4 ऑगस्टला त्यांचं निर्माण झालं. त्यांनी त्याआधीच सांगितलं होतं की माझं देहदान कराल. हे 85व्या वर्ष त्यांच्या वयाच्या 85ला त्यांनी मला एक पुस्तक लिहायला लावलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी संग्रहित केलेले अनेक संतांचे विचार होते. त्या पुस्तकाचं नावही त्यांनी सांगितलं होतं, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणजे आपला मृत्यू कसा असला पाहिजे हे सुद्धा त्यांनी आम्हाला शिकवलं होतं, सांगितलं होतं. आणि ते मृत्यूला हसत हसत सामोर गेले. मला आठवतं की माझे काका 28 जुलैला गेले, जुलै आणि ऑगस्ट, आणि 4 ऑगस्टला त्यांचे, म्हणजे 28 ऑगस्टला ते गेलेत. आम्ही त्यांच्या अस्थी घेऊन गुरुकुंज आश्रमात गेलो होतो. आणि माझे बाबा त्याच्याच आधी गुरुकुंजात जी छाया आणि आमचे रविदादा
जे गुरुकुल पाहतात त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम होता. आणि मला तिथला पोरगा एक म्हणायला लागला त्या दिवशी की बाबांना काहीतरी त्रास आहे. की मला ते समजलं नाही, कारण त्यांनी कोणाला न सांगता ते मोजरीला गेले होते. आणि मग मी माझ्या भावाला म्हटलं आणि पुतण्याला म्हटलं की तुम्ही कार आणलेली आहे आणि बसमध्ये आहो, मी यांना कुठेतरी ऍडमिट करा. ते ऍडमिट व्हायला तयार नव्हते. मग ते ऍडमिट झाले. म्हणजे 28 ऑगस्टला, 28 जुलैला मोठे काका गेले. तर त्याचं शेवटचं भाषण माझे बाबा घरी सुद्धा आमच्याशी चर्चा करायचे. एखाद्या कार्यक्रमातून आमच्याकडे सर एक असतं, आम्ही पूजा अर्चेमध्ये जास्त वेळ घालवत नाही. प्रार्थना केली की प्रार्थनेनंतर आम्ही प्रबोधन करत असतो. आम्हाला माहित असते की आमच्या घरातले लोक कंटाळून जातात म्हणून, पण ते प्रबोधन असतं देवाधर्माचं नाही राहत. माझं कुटुंब कसं असलं पाहिजे, माझा परिवार कसा असला पाहिजे, आम्ही आमचं कर्तव्य कसं बजावलं पाहिजे, बाप म्हणून माझं कर्तव्य काय आहे, आई म्हणून माझं कर्तव्य काय आहे, आजी म्हणून माझं कर्तव्य काय आहे, या सगळ्या गोष्टीवर चर्चा करतो. यासाठी की ती उजळणी तुकडोजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेऊन माझ्या बाबांनी लावलेली होती. तर ते ऍडमिट झाले आणि 4 ऑगस्टला त्यांचा म्हणजे 8 दिवसाच्या फरकाने माझ्या बाबांचा निर्वाळ. त्यांनी माझ्या काकांच्या श्रद्धांजलीच्या दिवशी म्हणजे स्मशान घाटावर सगळ्यांचं बोलणं झालं होतं, संपलं होतं. श्रद्धांजली कार्यक्रम संपला होता. मला काय वाटत नाही, मला काही बोलायचं. मी म्हटलं ठीक आहे, कारण आम्हाला माहित असतं की एका विशिष्ट वयानंतर माणूस बोलण्याचा एक त्याचा ओघ हा अति राहता किंवा ते भाग सोडून जातात. पण माझ्या बाबांना एकच काय बोलते, दोन वाक्य बोलतो की तुकडोजी महाराज माझ्या परिवाराच्या आयुष्यात जर आले नसते तर आम्ही भटकत राहिलो असतो. त्याच्या पहिलं वाक्य असं आहे, गर डाली ना होती तो फूल कहा लटकते, अगर तुकडोजी महाराज मिलते तो हम का भटकते. तर ही एखाद्या महापुरुषाच्या विचाराच्या सानिध्यात आल्यावर एक परिवार, एक कुटुंब कसं स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन करतं आणि त्याला नेतृत्व ज्या क्षमतेचं मिळालं पाहिजे ती क्षमता माझ्या बाबांमध्ये होती. माझे बाबा रागीट स्वभावाचे होते, पण ते केव्हा रागवायचे केव्हा शांत व्हायचे हे आम्हालाही कळत नव्हतं. त्यांनी कधी कोणता राग मनात धरून ठेवला नव्हता. मी कधी कधी विचार करत होतो की एवढे मोठे 65 लोकांचं कुटुंब, भावसुना सगळ्या एकत्र, प्रत्येकाच्या घरातले भांडणं सगळ्यांचे हे, आणि त्या सगळ्यांचा कधी कधी राग आमच्यावर निघायचा, कारण घरातल्या कुटुंबातला व्यवसायातला. तर हे सर्व त्या माणसाने सहन करत करत आम्हाला एक चांगला विचार, चांगला मार्ग दाखवला. आज त्यांच्या या स्मृतीला मी असं ठरवलं की आपण अशा लोकांचा सन्मान करायचा की ज्यांनी समाजामध्ये काहीतरी केलेलं आहे. कारण अलीकडे कसं आहे, अलीकडे पुरस्कार खूप वाटल्या जातात आणि विकास भाऊ आमचा मार्गदर्शक आहे विकास झाडे या बाबतीतले, की पत्रकार असल्यामुळे फार बारकावे त्यांना माहिती आहे की काही पुरस्कार हे मॅनेज केलेले असतात आणि सरकारी पुरस्कार तर ते तोड पाहूनच दिले जातात. म्हणजे त्याच्यासाठी काय काय करावं लागतं. म्हणजे जसं विद्यापीठात पीएचडी घ्यायची असेल तर शरद पाटील सर बसले आहेत की ते पीएचडी किती खरी असते आणि त्याच्यात किती, कारण कडूसर पण बसले आहेत. कडूसर हसत आहेत, कारण तुम्ही स्वतः पीएचडी केलीच नाही कधी, पण अनेक पीएचडी करणाऱ्यांना मार्गदर्शन केलं. कारण सर आम्ही कॉलेजमध्ये असताना शरद पाटील सरांचं नाव ऐकत होतो. अन्नदाता नावाचा काहीतरी मासिक तुम्ही काढायचे सर, आणि आम्हाला त्यावेळेस खूप काही लिहायची आवड होती. तसं वाटायचं की अशा तरी मासिकात आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात शरद पाटील नाव होतं. आणि गंमत ना कसं आहे, मी पहिला पुरस्कार दिला आचार्य हरिभाऊ वेरुळकरांना, ते आमच्या गुरुदेव परिवारातले होते. दुसरा पुरस्कार दिला सतीश गोकुलवारांना, तिसरा पुरस्कार. हे सगळे विकासनी आम्हाला दिलेली नावं होती, कारण आम्ही चर्चा करायचं. कारण विकास आमचा मार्गदर्शक, कारण त्याला माणसं चांगली ओळखता येतात. कारण पत्रकार म्हणतात ज्ञाना देखे रवी, ते कवी गिवी नाही, पत्रकार त्यापेक्षा हुशार असतो. तर त्यांनी मला असे नावं, आम्ही गिरीश भाऊंना मागच्या वर्षी, गिरीश गांधींना त्याच्या आधी, आणि नंतर मागच्या वर्षी सत्यपाल महाराजांना हा पुरस्कार बहाल केला होता. आणि या वर्षी मी जेव्हा चर्चा करत होतो, आमचे रविदादा मानू माझे जावाई आहेत, ते मला बोलले की यावेळेस आपण म्हणाले भाऊंना, विजू भाऊंना, विजय जावंदी यांना म्हणे आपण हा पुरस्कार दिला पाहिजे.
त्यांचं शेती क्षेत्रातलं कृषी तज्ज्ञ म्हणून. कारण काय होतं की आपल्याकडे शेतकऱ्यांवर बोलणारे खूप लोक आहेत, शेतकऱ्यांच्या दुःख मांडणारे खूप आहेत, पण ते दुःख फक्त भाषणात मांडतात, प्रत्यक्षात ते कसं त्याचं स्वर्गामध्ये रूपांतरण कसं होईल कुटुंबाचं. कारण तुकडोजी महाराज म्हणतात, हाय प्रार्थना दुर्दैवते यस्वर्ग सम संसार हो अतिउच्चतम जीवन बने परमार्थ में व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है. त्यांची भूमिका नेहमी पाहत होतो कॉलेज लाईफ पासून. कारण कसं मला शरद पाटलांना मी क्षमा मागतो, तर मी म्हणजे व्यापाऱ्याचा मुलगा, लिखाणाचा माझा काही संबंध नाही, मी कॉमर्सचा विद्यार्थी. आणि मजा अशी की नागपूर विद्यापीठाने एटीकेटी सुरू केली नसती तर मी कधीच ग्रॅज्युएट झालो नव्हतो. आणि माझा बाप त्याच्यापेक्षा हुशार की माझी थर्ड क्लासची डिग्री फोटोमध्ये लावली. हो, म्हणजे मी किती वेळा बसलो ते ही डिग्री एका वर्षात पास नाही केली मी. बसता उठता फर्स्ट इयर क्लिअर, सेकंड इयर क्लिअर, फायनल. आणि फायनल इयर मध्ये इंग्रजीत 7 मार्क भेटले, बाकी सगळे मराठी आणि इंग्रजीचा ग्रुप होता म्हणून मग ते ग्रॅज्युएशन थर्ड क्लास डिग्री. आणि माझ्या बापाने माझा एक जो होता डिग्री घेतलेला फोटोही त्याच्यात लावला. मला समजलंच नाही का लावला असेल, पण एवढं कळलं की माझ्या घरातला मी पहिला ग्रॅज्युएट. आणि मजा अशी की मलाही वाटायचं की बायको शिकली मिळाली पाहिजे, पण मी दुसऱ्या काही कामासाठी माझ्या भावाचं लग्न जुळलं होतं. माझ्या बाबा म्हणजे तूही लग्न करून टाक, दुकानातही लक्ष लागत नव्हतं. म्हणजे माझं सगळं लक्ष काही चित्रच होतं, पण कुठला व्यसन नव्हतं. पण असं वाटायचं की सोशल काम याच्यामध्ये आपण लक्ष. आणि गेलो फक्त त्या प्रार्थनेत, त्या मंदिरात गेलो, प्रार्थना केली आणि बाहेर आलो. माझे भाऊ म्हणाले, या गावात एक चांगली मुलगी आहे आणि गरीब आहे, पण भाऊ आपल्याला पटलं तर ठीक. मी मुलगी पाहायला गेलो, म्हटलं 9 वर्ष दादी नापास आहे, काय करायचं म्हटलं, पुढच्या पद्धतीत शिकतील म्हटलं तर नापास. पण मनात आलं की त्या मुलीला एवढं दुःख भोगावं लागलं, उद्यासाठी लग्न चुकलं होतं आणि मी ठरवलं की उद्यासाठी लग्न त्या मुलीबरोबर लग्न केलं. आणि खऱ्या अर्थानं संसाराचं सुख त्याच्याला म्हणतात. तर रोज भांडतो आम्ही, रोज भांडतो, पण तरी कधी तुटत नाही. हे जे ही एक आहे ही तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेची ताकद आहे. आया आणि रवीचा अनेकांना माहित आहे, तो विषय आता तर नाही आहे, पण हे सगळे याच्यासाठी सांगतो की तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये तुमचं ऐकत म्हणजे शरद पाटलांचं तुमचं आंदोलन शेतकरी संघटनेबद्दल मला कधीच आदर नव्हता. पण तुम्ही लोक ज्या पोटतिडकीने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होते आणि ते अर्थशास्त्र विजय सावंत यांनी देश विदेशात जाऊन लोकांसमोर वेगवेगळ्या शासकीय यंत्रणेसमोर मांडलं. आता कसं असतं की श्रमाला प्रतिष्ठा कुठेच नाहीये माझ्या आपल्या देशात, त्यांचं धडपड सुरू आहे. पण विजय भाऊचं त्याच्यामध्ये शरद पवारांचं जे योगदान आहे आज. आणि मग काय झालं की विजू भाऊंचा सत्कार कोणाच्या हाताने करावा. कारण कसं आहे, त्या दिवशी पण आपण ऐकलं की आता इतके पवित्र हातच भेटत नाही. म्हणजे हे पवित्र हातही तर भेटले पाहिजे, नाहीतर असं खूप आहे. काही नेता पुढाऱ्याला बोलावलं तो खूप काही सांगतो, तो म्हणतो की फारच हे फार आदरणीय आहे, आपण काय ढमूक आहे, पण त्यालाच माहित नसते आपण काय काय हे केले. पण माणसं अशी आहे, ही माणसं स्वतःच्या पदराला पूर्ण देत त्यांनी अनेकांना मदत केलेली आहे, अनेकांना सहकार्य केलेलं आहे. आणि मी सहज विकास भाऊला फोन केला की विकास भाऊ माझी अशी इच्छा आहे, त्यामुळे शरद पाटलांच्या हस्ते आजपर्यंत माझ्या डोक्यात हे नव्हतं की हे शेतकरी संघटनेत काम करतो, पण एवढं माहित होतं की अन्नदाता असं काहीतरी त्यांचं एक पोशिंदा वगैरे काहीतरी पुस्तक साप्ताहिक निघायचं. तर विकास भाऊ म्हणतात की म्हणाले तुला बोलायचं आहे का शरद पाटलांसोबत. म्हटलं हो. बाजूला त्यांची कुठली तरी मीटिंग सुरू होती, तिथेच मी शरद पाटलांना त्यांनी फोन दिला आणि शरद पाटलांनी सांगितलं मला आनंद होईल की विजू भाऊ सारख्या व्यक्तिमत्वाचा माझ्या हातून सन्मान करणे, सत्कार करणे. आणि मग राहिलं की म्हटलं अध्यक्ष कोणाला करायचा, तर या सगळा काम करत असताना वकील माणूस महत्वाचा असतो. कारण आणि वकील म्हणजे फिरदोस मिर्झाजीचं अनेक लोकांना माहिती नाही. फिरदोस मिर्झाजी यवतमाळमध्ये जन्माला आले. मी त्यांची मुलाखत जेव्हा ऐकली, यवतमाळ मधून बापाचं
सर्व जे काही व्यवसाय होता त्यांनी पण तेच पण वकील होते, पण त्यांनी बापाच्या वकिलीवर किंवा त्यांच्या व्यवसायावर अवलंबून न राहता स्वतःचं अस्तित्व मला निर्माण करायचं आहे म्हणून एकटे नागपुरात आले. नागपुरात त्यांना काहीच माहित नव्हतं, फक्त विजय दर्डा माहित होते. त्यांच्याकडे गेले, त्यांनी सांगितले रूमची चाबी ले और मेरा एक हॉल खाली है, तेरा क्या करना है देख. ते कसे जेवले, कुठे राहिले, त्यांचा जो संघर्ष आहे, म्हणजे 2 वेळच्या जेवाची सोय नसलेला व्यक्ती, कारण श्रीमंत पैसे घेऊन आले नव्हते, पण तो जो संघर्ष करत करत त्यांनी आपला एक वकिलीमध्ये जे नाव, आणि परवा त्यांची जेव्हा बातमी पाहिली मला आनंद झाला की आम्ही ज्या लोकांच्या सोबत राहतो ती माणसं एवढ्या लाख मुलाची आणि एवढ्या मोठ्या, आणि गंमत अशी आहे की एखाद्या या व्यवसायात काम करत असताना सुद्धा आपल्या लेखणीच्या माध्यमातून गरिबाच्या, श्रमाच्या, दुःखाचे, कष्टाचे विचार मांडणे. तुम्ही लोकमतला अनेक वर्तमानपत्रात आणि बहेर टीव्हीवर चॅनलवर जेव्हा ते येतात तेव्हा ते कधीच मला असं दिसलं नाही की फिरदोस भैयांनी याची म्हणजे हे केलं असेल, त्याची तारीफ केली असेल. जे सत्य आहे ते बोलले, पण कोणाचा द्वेषही केला नाही. आम्ही सगळी माणसं एका विचाराची अशी आहोत की आम्ही एखाद्याच्या बद्दल लिहत असतो तर त्याचा द्वेष कधी करत नाही. आणि विकासला माहिती आहे की मी जेवढ्या लोकांच्या विरोधात लिहिलं ते सगळे माझे मित्र झाले. विकासला म्हणजे की कोणाकोणाच्या विरोधात लिहिलं हे आता बोलायला काही अर्थ नाही की या ठिकाणी न बोललेलं बरं, पण ते सगळे माझे चांगले जिवलग मित्र झाले. काल मला अभय बंग पण भेटले एका कार्यक्रमात, म्हणाले मी तुम्हाला चांगलं ओळखतो. ही सगळी माणसं माझी मित्र झाली, कारण आपण सत्यता मांडत असतो. हे या अशा प्रकारे आजच्या कार्यक्रमाचं हे लोक सगळे साक्षीदार म्हणत आहेत. माझ्या वडिलांच्या स्मृतीला अभिवादन तर आम्ही सगळे देतोच, पण त्यांनी जो मार्ग आम्हाला दाखवला, मी माझ्या परिवारासाठी बोलतो, कारण माझ्या परिवाराच्या नवीन पिढीतले काही लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आज व्यवसाय, आज रविवारचा दिवस असल्यामुळे आमचे दुकानं सुरू असल्यामुळे काही लोक आले नाही, पण मी सुनांना जास्त म्हटलं तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्ही दुसऱ्याच्या घरातून आले. आमच्या पुराणात तर वाटतं की आमच्या रामायणात आम्ही ऐकतो, पण कमीत कमी आमच्या सुनांना पाहिजे की ज्या संघर्षातून आम्ही आलो. मी अधिक बोलत नाही. भूमिका यासाठी मांडली की मला 2 लोकांना समजवायचं आहे की तुमच्यापेक्षा जास्त माझ्या परिवाराला समजवायचं आहे की तुमच्या निमित्ताने कसं तुम्ही सांगितलं ना की वकिलासमोर पहिल्यांदा मला माझ्या परिवारालाही समजवायचं आहे की आम्ही का करतो हे अशा प्रकारचे कार्यक्रम आणि अशी माणसं का निवडतो की एवढी मोठी माणसं. म्हणजे मी माझ्या मानपत्रात लिहिताना लिहिलं बहुतेक बाबतीत एकच वाक्य सांगतो, त्या काळातला बीएससी झालेला माणूस सरकारी नोकरी करून मोठ्या लंच पगारात, कारण त्यावेळेस सरकारी नोकरी सहज मिळत होत्या. आणि दुसरी गोष्ट मारवाडी माणूस, व्यापार त्याचा मूळ आहे, पण तो माणूस शेतात जातो, शेतात राबतो आणि शेतकरी बनतो आणि शेतीचं अर्थशास्त्र समाजाला समजून सांगतो. हा एवढा लाख मुलाचा माणूस आज आमच्या या पुरस्काराला त्यांनी स्वीकारलं. मला त्याचा आनंद होतो, कारण त्याच्याबद्दल काय पण त्यांनी माझ्या या मंडळाला मान दिला. मला असं वाटतं की त्यांच्या सन्मानाने मी आणि माझा परिवार फार मोठा झाला, फार कृतज्ञ झाला. एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद.